हाय एव्हरीवन. हा व्हिडिओ स्पेशली मी एका गोष्टीसाठी बनवत आहे की काल एका लेडीचा मला कॉल आला आणि त्या मला बोलल्या की मॅम मला तुमच्यासोबत काम तर करायचं आहे, पण मला लोक जोडण्याचं काम करायचं नाहीये, मला अजिबात स्टेटस ठेवायचं नाहीये. ओके, सो सगळ्यात अगोदर हा कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की बिझगुरुकुलमध्ये तुम्ही एक्झॅक्टली कशा पद्धतीने अर्निंग करू शकता. तुमचा जो गैरसमज आहे ना की लोक जोडण्याचं काम केलं तरच अर्निंग होते, सो नॉट. कारण या ठिकाणी जर तुम्ही स्टार्टअप करताय तर तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स राहतात आणि लोक जोडण्याचं काम म्हणजे फक्त नेटवर्क मार्केटिंग असतं. मी नेटवर्क मार्केटिंग अजिबात करत नाही, मी ॲफिलिएट मार्केटिंग करते. ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये प्रोडक्ट माझा स्वतःचा नाहीये, प्रोडक्ट हा बिझगुरुकुलचा आहे आणि हा प्रोडक्ट मी पर्टिक्युलर एका राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. त्या ऑडियन्सला जर ते पर्टिक्युलर प्रोडक्ट आवडत आहे, त्या डिजिटल स्किल्स आवडत आहेत आणि त्या डिजिटल स्किल्स शिकून त्यांना ते इम्प्लिमेंट करून अर्निंग करायचे आहे, तर ते माझ्यापर्यंत रिच होतात आणि माझ्या रेफरल लिंक थ्रू डायरेक्टली स्वतः ते प्रोडक्ट परचेस करतात. मी याला ॲफिलिएट मार्केटिंग म्हणेल. ओके, सो नेटवर्क मार्केटिंगमध्ये फक्त तुम्ही नेटवर्क स्प्रेड करत जाता, लोक जॉईन करण्याचं काम करता आणि जेवढे जास्त लोक जॉईन होतील तेव्हाच ती अर्निंग होऊ शकते. बट या ठिकाणी ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये तुमचा ॲफिलिएट तुमच्या पुरता लिमिटेड असतो. तुमच्या ॲफिलिएटचा ॲफिलिएट त्याचं अर्निंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात नाही. तुम्हाला तुमचं टार्गेट फिक्स करायचं की तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग नसेल करायचं, नो प्रॉब्लेम. बिझगुरुकुलमध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुम्ही या ठिकाणी फ्रीलान्सिंग करू शकता, तुम्ही जॉबसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. ओके, आणि तुम्हाला हे बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला फ्रीलान्सिंग करायचे आहे तुम्ही बिझगुरुकुलमध्येच करू शकता. बिझगुरुकुलमध्ये अप्लाय करण्याचे ऑप्शन अवेलेबल आहे. जर तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटचं ट्रेनिंग हवं आहे, अपवर्क आहे, फायवर आहे किंवा लिंक्डइन आहे, या सगळ्या वेबसाईटचं ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला याच ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. इव्हन तुमचा फर्स्ट क्लायंट तुम्हाला कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे हे सुद्धा स्वतःहून बिझगुरुकुल तुम्हाला शिकवणार आहे. सो फक्त ॲफिलिएट मार्केटिंग हे तुमच्यासाठी फक्त ऑप्शनल आहे की जर तुम्ही या ठिकाणी येताय, तुम्हाला जर ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू इन्कम जनरेट करायचे आहे तर नो प्रॉब्लेम, तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. पण ॲफिलिएट मार्केटिंग आणि नेटवर्क मार्केटिंग हे दोन्ही कन्सेप्ट टोटली डिफरंट आहेत. या सगळ्या गोष्टी अगोदर लक्षात घ्या आणि बिझगुरुकुल मधल्या मल्टिपल ऑप्शनचा फायदा घ्या, स्टार्टअप करा. कारण जोपर्यंत तुम्ही स्टार्टअप करणार नाहीत तोपर्यंत प्लॅटफॉर्म एक्झॅक्टली काय आहे आणि प्लॅटफॉर्ममध्ये कित्येक पद्धतीचे ऑप्शन्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात ना, हे तुम्हाला समजणार नाही. सो पहिली स्टेप आहे ऍक्शन घेणं. ऍक्शन घेतली तर तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ होईल. आणि कित्येक अशा हाऊसवाईफ आहेत ज्यांना स्टार्टअप करायचे पण अजूनही विचार करतायत की नाही मी केलं, माझ्यासोबत फ्रॉड झाला तर. माझ्यासोबत फ्रॉड झालाय का? नाही ना, मी स्वतःहून करते. आणि जर तुमच्यासोबत मला फ्रॉड करायचा असता तर तुमच्यासमोर मी या ठिकाणी आलेच नसते, तुमच्याशी बोलले नसते, तुमच्यासोबत कनेक्ट झाले नसते, तुमच्यासमोर माझं इंस्टाग्राम आयडी मी ठेवलं नसतं, सगळे हायलाइट्स ठेवलं नसतं, माझं इन्कम प्रूफ ठेवलं नसतं. आणि जर या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी तुम्हाला आहे तर डेफिनेटली शुअरली तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही कसल्याही प्रकारची ग्रोथ करणार नाहीत. ओके, आणि जर माझी फुल मेंटरशिप तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट